नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सध्या जो काळ चालू आहे तो वरवर साधा, स्थिर आणि शांत वाटतो. पण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदाच असं होत आहे की ही शांतता साधी नसून ती मोठ्या घडामोडीची पूर्वतयारी आहे. जसं समुद्र पूर्ण स्थिर दिसतो पण खोल पाण्यात प्रवाह वेगाने वाहत असतो, तसेच अस्वस्थता तुमच्या आयुष्यात निर्माण झाली आहे. दैनिक जीवनात नेहमीप्रमाणे सुरू असलं तरी परिस्थितीच्या पृष्ठभागाखाली नियतीचे सूक्ष्म धागे वेगाने हलत आहेत. काही लोकांच्या मनात तुमच्याबद्दल ईर्ष्या, काहींच्या मनात संशय, तर काहींच्या मनात तुमच्यासाठी अनपेक्षित मदतीची भावना तयार होत आहे. या सगळ्या भावना आणि विचार एकत्र येऊन एक मोठं वळण तयार होत आहे. तुम्हाला कदाचित जाणवत असेल की वातावरणात काहीतरी बदल आहे. लोकांचं वागणं, संवादाची पद्धत व निर्णय यांची दिशा आणि सगळ्यात एक अनामिक बदल दिसतो आहे. हे केवळ तुमची कल्पना नाही, तुमचं अंतर्मन परिस्थितीचे संकेत आणि अचूक ओळख आहे. तर जाणीवपूर्वक प्रत्येक गोष्ट पाहण्याचं आहे. शांतता कायमची नसून ही एक आशा वादळाची चाहूल आहे, जे तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टी स्पष्ट करून जाईल. या वादळात काही नातेसंबंध, काही गैरसमज, तर काही जुने अडथळे उठून जातील आणि त्याच वेळी तुमच्या भाग्योदयाची दारही उघडतील. म्हणून या काळाकडे भीतीने नव्हे तर या जागरूकतेने पाहणे आवश्यक आहे. नियती तुमच्यासाठी मोठी मांडणी करत आहे. फक्त तुम्ही डोळे उघडे ठेवून, मन शांत ठेवून आणि संकेत ओळखून पुढे जाणे आवश्यक आहे. नंबर 1 आहे नजरेआड घडणारे काटकारस्थान. खोलवर चाललेला खेळ हा या राशीच्या लोकांना भोवत आहे. सध्याचे वातावरण ते बरोबर शांत दिसत असलं तरी पडद्यामागे सूक्ष्म हालचाली सुरू आहेत. काही लोक तुमच्या आयुष्यात प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत, तर तुमच्या प्रगतीची, तुमच्या कौशल्याची आणि तुमच्या वाढत्या प्रभावाची त्यांना जाणीव झाली आहे. त्यामुळे थेट विरोध करण्याऐवजी हे लोक शांतपणे हळूहळू तुमच्या विरुद्ध परिस्थिती तयार करत आहेत. कामाच्या ठिकाणी तुमच्याबद्दल चुकीची माहिती पसरवणे, तुमच्या निर्णयांवर शंका निर्माण करणे किंवा तुमच्याच शब्दाचा गैरअर्थ लावणे असे प्रकार आता घडू शकतात. कुटुंबातही एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल गैरसमज पसरवू शकते. तुम्हाला अशी आशा जाणवेल की काही लोकांचे वागणे बदललेले आहे. ही एक योगायोगाची गोष्ट नाही, तर हे एक नियोजन आहे. त्यामुळे प्रत्येक संवाद, प्रत्येक बोलणे किंवा प्रत्येक निर्णय जपून घ्या. नंबर 2 आहे अंतर्ज्ञान देत असलेले इशारे, मनाचा आवाज दुर्लक्षित करू नका. या राशीसाठी ही जलतत्वाची आणि अत्यंत संवेदनशील राशी आहे. या काळात तुमचे मन सतत काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल अनामिक अस्वस्थता वाटत असेल किंवा अनामिक भीती वाटत असेल, एखाद्या जागी जाण्याची इच्छा होत नसेल किंवा एखाद्या व्यवहाराबद्दल संशय वाटत असेल, तर तो केवळ योगायोग नाही. तुमचं अंतर्ज्ञान तुम्हाला धोक्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. अनेकदा आपल्याला या तर्काला आपण जास्त महत्त्व देतो आणि मनाचा आवाज दाबून टाकतो. पण सध्या तर्कापेक्षा तंत्रज्ञान जास्त बरोबर ठरणार आहे. स्वप्नांमध्ये येणारे संकेत, अचानक मनात येणारे विचार आणि कोणाबद्दल निर्माण होणारी सावध भावना याकडे गंभीरपणे लक्ष द्या. नंबर 3 आहे करिअर किंवा पैशाबाबत लपलेली उलथापालथ. शांततेत पणे बदलाची चाहूल. कामाच्या ठिकाणी सर्व काही सुरळीत दिसेल, पण अचानक जबाबदाऱ्या बदलणे, तुमच्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळणे किंवा तुमच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणे असे प्रकार घडू शकतात. काही लोकांना तुमच्या स्थानावर डोळा ठेवून आहेत. काही योग्य संधी मिळताच ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात. आर्थिक बाबतीत काही सावध राहणे गरजेचे आहे. कागदपत्रे, बँक व्यवहार, गुंतवणूक, कर्ज किंवा भागीदारी यामध्ये कोणतीही चूक होऊ देऊ नका. एखादं लहानसा दुर्लक्ष मोठा आर्थिक फटका देऊ शकतो. कोणावरही अंधळा विश्वास ठेवू नका. प्रत्येक गोष्ट स्वतः तपासा. नंबर 4 आहे नातेसंबंधातील सूक्ष्मता आणि शांतता वाढवणारी. जरी नात्यात वरवर सर्व काही ठीक वाटेल, पण संवादात एक सूक्ष्म अंतर निर्माण होत आहे. एखादी व्यक्ती तुमच्यापासून हळूहळू दूर जात आहे किंवा तुमच्याबद्दल चुकीचे समज करून घेत आहे. तुमच्या शब्दांचा गैरअर्थ लावला जाऊ शकतो. या काळात भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी
निरीक्षण करणे किंवा अधिक योग्य ठरेल. कमी बोलणे, जास्त ऐकणे आणि कोणालाही तुमच्या वैयक्तिक गोष्टी सहजपणे न सांगणे हे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. कोणीतरी तुमच्या भावनांचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. नंबर 5 आहे अचानक होणारा भाग्यतेचा ग्रुप, तेथून मिळणारी मोठी संधी. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक मोठी सकारात्मक संधी तुमच्याकडे येणार आहे. ही संधी करिअर, पैसा, प्रतिष्ठा किंवा नातेसंबंध यापैकी कुठल्याही क्षेत्रात असू शकते. पण ही संधी त्यांनाच दिसेल ते सतर्क आहेत. जर तुम्ही या काळात निष्काळजीपणा घेतला तर या सुवर्ण संधी तुमच्या हातातून विसरू शकते. एखादी अचानक भेट, एखादा फोन, एखादा प्रस्ताव किंवा एखादा निर्णय तुमचं आयुष्य बदलू शकतो. त्यामुळे डोळे उघडून ठेवा. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवा. भाग्य तुमच्या दारात येईल, पण त्याच वेळी सावधगिरी तितकीच आवश्यक आहे. नंबर 6 आहे हे गुपित उघड होण्याची वेळ. पडद्यामागचं सत्य समोर येणार व तुमच्या विरुद्ध शांतपणे रचले गेलेले डाव, गैरसमज, चुकीची माहिती किंवा नात्यांमध्ये पसरलेली शंका ही फार काळ लपवून राहणार नाही. हळूहळू परिस्थिती अशी वळण घेईल की सत्य स्वतःहून समोर येईल. एखाद्या संभाषणातून, एखाद्या कागदपत्रातून व एखाद्या तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यातून किंवा एखाद्या घटनेतून तुम्हाला खऱ्या गोष्टीची जाणीव होईल. तुम्हाला अचानक कळेल की कोण तुमच्या बाजूने आहे आणि कोण फक्त वरवर साथ देत आहे. या टप्प्यात प्रतिक्रिया देण्याची घाई करू नका. शांत राहून निरीक्षण करा. सत्य तुमच्यासाठी परिस्थिती बदलण्याची किल्ली ठरेल. नंबर 7 आहे मानसिक ताकद हीच खरी ढल आहे. भावनिक वादळात स्थैर्य राखा. या काळात तुमच्या मनावर प्रचंड ताण येऊ शकतो. अनिश्चितता, संयम किंवा संशय, भावनिक चढउतार किंवा लोकांच्या बदलत्या वागण्यामुळे तुमचं मन हे अस्थिर होऊ शकतं. तुम्हाला कधी कधी राग येईल, तर कधी निराशा येईल, तर कधी एकटेपणाची भावना तीव्र होईल. पण याच काळात तुमची खरी परीक्षा आहे. मानसिक स्थैर्य राखला तर परिस्थिती तुमच्यावर परिणाम करू शकणार नाही. निर्णय भावनेतून न घेता संवादातून घ्या. ध्यास स्वतःला शांतता ठेवण्यासाठी वेळ द्या. थोडं एकांत, निसर्गात वेळ घालवणे, लेखन करणे किंवा संगीत यांसारख्या गोष्टी तुमच्या मनाला संतुलित ठेवतील. नंबर 8 आहे आध्यात्मिक शक्तीचा आधार, अदृश्य संरक्षण किंवा मिळणार आहे. या राशीचा स्वभाव आध्यात्मिकतेकडे झुकणारा असतो. या काळात तुम्हाला देव, प्रार्थना, ध्यान, मंत्र, जप व श्रद्धेच्या मार्गाकडे नैसर्गिक ओढ वाटेल. ही केवळ भावनिक आधारासाठी नसून प्रत्यक्षात तुमच्यासाठी एक संरक्षण कवच ठरेल. मन स्थिर राहील, भीती कमी होईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. तुमच्या श्रद्धेमुळे तुम्हाला आतून एक वेगळी शक्ती मिळेल, जी बाहेरच्या गोंधळातही तुम्हाला शांत ठेवेल. नंबर 9 आहे निर्णय घेताना काही टाळा. प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका आणि टप्प्यात घेतलेली घाईघाईचे निर्णय नंतर पश्चाताप देऊ शकतात. एखाद्या व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवणे, अचानक आर्थिक निर्णय घेणे व रागाच्या भरात काही बोलणे टाळा. प्रत्येक गोष्ट दोनदा तपासावे, घेऊन विचार करा. परिस्थिती अशी बदलते हे पहा, मगच कृती करा. संयम हीच तुमच्या सर्वात मोठी ताकद ठरेल. नंबर 10 आहे वादळानंतरची स्वच्छ पहाट, स्पष्टता, यश आणि शांततेची सुरुवात. हा काळ कायमचा नाही. जसं वादळानंतर आकाश निरभ्र होतं, तसंच तुमच्या आयुष्यातही स्पष्टता येणार आहे. जे लोक खरे आहेत ते तुमच्या सोबत राहतील, जे खोटे आहेत ते आपोआपच दूर जातील आणि तुमच्या समोर नवीन संधी, नवीन मार्ग व नवीन सुरुवातीची आशा राहील. या संपूर्ण अनुभवातून तुम्ही अधिक मजबूत, शहाणे आणि आत्मविश्वासपूर्ण बनाल. आज ज्या गोष्टी तुम्हाला त्रास देत आहेत त्या उद्या तुमच्या यशाची पायरी ठरतील. आता महत्त्वाचे उपाय आहेत. दररोज सकाळी तुम्हाला मीठ टाकून अंघोळ करायची आहे. एका बादलीत चिमूटभर मीठ टाका आणि त्या पाण्याने अंघोळ करा. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होईल, नजर आणि दोष, मानसिक अस्थिरता कमी होईल आणि या राशीची जलतत्वाची असल्यामुळे हा उपाय विशेष प्रभावी ठरतो. नंबर 2 आहे गुरुवारी पिवळ्या वस्तूचे दान करा. हरभरा डाळ, हळद, पिवळे फळं किंवा पिवळं कापड गुरुवारी दान करा. यामुळे गुरुग्रह बळकट होतो, अडथळे कमी होतात आणि भाग्योदयाला गती मिळते. नंबर 3 आहे ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचा जप करायचा आहे. दररोज किमान 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. मन शांत राहते, निर्णय क्षमता वाढते आणि अदृश्य संरक्षण मिळते. नंबर 4 आहे घरात सकाळी तुपाचा दिवा लावा. संध्याकाळी देवघरात घराच्या पूर्व दिशेला तुपाचा दिवा लावा. यामुळे घरातील नकारात्मकता कमी होईल आणि वातावरण शुद्ध राहील. नंबर 5 आहे
पायाशी पाणी ठेवून झोपणे. रात्री झोपताना पलंगाखाली तांब्यात भरून पाणी ठेवा आणि सकाळी ते पाणी झाडांना घाला. यामुळे मानसिक ताण, वाईट स्वप्न आणि अनामिक भीती कमी होईल. वादळातून घडणारी नवीन ताकद, नव्या पहाटेची सुरुवात, या संपूर्ण कालखंडाचा शेवट गोंधळात नाही तर स्पष्टतेत होणार आहे. सध्या जे काही गुंतागुंतीचे वाटत आहे, जे काही समजत नाही, जे काही मनात शंका निर्माण करत आहे, त्याला लवकरच उत्तर मिळेल आणि सत्य समोर येईल. लोकांचे खरे चेहरे दिसतील. तुम्हाला जाणवेल की हे सगळं का घडत होतं. पण वादळाने तुमच्याकडे काही गोष्टी दूर केल्या असतील, पण त्याच वेळी तुम्हाला अधिक मजबूत, अधिक आर्थिक व आत्मविश्वास बनवलेल. या राशीची खरी ताकद म्हणजे भावनिक खोली, अंतर्ज्ञान आणि आध्यात्मिक जोड आहे. या शक्तीच्या आधारावर तुम्ही या काळातून बाहेर पडाल. आज ज्या गोष्टी त्रासदायक वाटत होत्या, त्या आता उद्या तुमच्या यशाची पायरी ठरतील. जे नातेसंबंध देखील हे खरे असतील आणि जे तुटतील ते तुमच्यासाठी आवश्यकच होते. तुम्हाला नंतर कळेल की वादळ येईल, थोडं गोंधळ होईल, पण त्यानंतर तुमच्या आयुष्यात एक स्वच्छ आणि शांतता, आश्वासन पहाट उगेल. भाग्य तुमच्या बाजूने उभे राहील. मात्र त्या भाग्याचा पूर्ण लाभ घ्यायचा असेल तर सध्या सावध राहणं, संकेत ओळखणं व स्वतःवर विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. ही वेळ तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुम्हाला पुढील मोठ्या यशासाठी तयारी करण्यासाठी आली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.